हा जर तुम्हाला वाटत असेल की देवकुंड वॉटरफॉल आहे तर तुम्ही चुकताय। तर हा आहे भीमाशंकर पासून अगदी जवळ असलेला बोरगिरी वॉटरफॉल। तर त्याचं झालं असं, आम्हाला ह्या हिडन लोकेशन बद्दल माहिती पडलं। भल्या पहाटे मुंबईतून आम्ही निघालो, काहीही करून आम्हाला आज हे लोकेशन शोधायचं होतं। सुंदर धुक्यात हरवलेला खंडाळा घाट सोडला, पुढे तळेगावात झणझणीत मिसळ चारून प्रवास पुन्हा चालू झाला। आजूबाजूचा निसर्ग तर बघण्यासारखा होता, पण गाडीवर आमची हालत बसण्यासारखी नव्हती। तब्बल 6 तास कमरेचा व्यायाम करून एकदाच आलं ते भिवेगाव। आता चालू होणार होता सुंदर ट्रेक, होतं ते घनदाट जंगल। म्हणून गावातून आम्ही दिलीप दादाला ॲज अ गाईड म्हणून घेतलं। रस्त्यात नद्या, ओढे, खायला आंबे, करवंद सगळं एकदम ओकेमध्ये होतं। 20 मिनिटातच आला आपला बोरगिरीचा सुंदर वॉटरफॉल। जेव्हा तो डोळ्यासमोर आला, प्रवासाचा सगळा थकवा एका सेकंदात दूर झाला। मला पण एका पॉईंटला वाटलं की हा देवकुंडच आहे, पण तसं नव्हतं। या वॉटरफॉलला मी आणि माझा मित्र दोघेच होतो। आमचा इकडे येण्याचा निर्णय योग्य होता। वॉटरफॉलचं एकदम निळशार पाणी ज्याला पोहता येतं त्याच्यासाठी ही जागा स्वर्गाहून कमी नाहीये। तुम्ही पण जर इकडे येण्याचा विचार करताय तर मुंबई पुण्याहून इकडे कसं यायचं याची पूर्ण माहिती आपल्या यूट्यूब व्हिडिओत मी तुम्हाला दिली आहे। तर या आणि आपल्या जीवाची मजा करा। आणि एक गोष्ट विसरू नका, तुम्ही आणणारा कचरा तुमच्या सोबतच घरी घेऊन जा।